हे कलियुग आहे. इथं लोक ना स्वतःच्या दुःखाला परीक्षा म्हणतात आणि दुसऱ्याच्या दुःखाला कर्माचे फळ म्हणतात. आधी कसं असायचं माहितीये का, स्वतः जर काहीतरी चुका केल्या असतील तर त्या मुलांना भोगायला यायच्या. पण आता तसं नाही बरं का. जे काय करायचं आहे ते इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे, त्याशिवाय वरती जागा पण नाही. त्यामुळं तुम्ही मग कुणाला जरी चुकीचं म्हटला, काही जरी वाईट बोलला, तर त्याचा कुणावरती काही परिणाम होणार नाही. ते तुमचं कर्म असणार आहे. तुमच्या तोंडातनं निघालेले शब्द, ते वाक्य पण आहे बघा, ज्या झाडाची फुलं त्याच झाडाखाली पडणार आहेत. त्यामुळं ते कर्माचा म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार नाही, इतक्या लवकर तिकडं त्याच्यात जमा होणार तुमचं कर्म. त्यामुळं कसं आहे माहितीये काय, लय उड्या मारू नका. दुसऱ्यांना नावं ठेवायची का नाही तेवढं तुम्हाला भोगायला लागणार आहे, लक्षात असू द्या.